एक्झाम्पल आपण मेडिकल फील्डसाठी चाललोय, तर मेडिकल फील्डसाठी चाललो असताना आपण कोणत्या देशामध्ये मेडिकल फील्ड कुठे डेव्हलप्ड आहे हे आपण पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण की आपण ज्यावेळेस आपण फिरायला जातो, इन केस जस्ट एक एक्झाम्पल म्हणून आपण जेव्हा फिरायला जातो आपण त्या देशाचं एक माहिती काढतो की फिरण्यासाठी कोणत्या कोणत्या जागा चांगल्या आहेत, देश कोणता चांगला आहे, तिथे टुरिझमसाठी काय काय चांगलं आहे. तर तसंच आपण ज्यावेळेस एज्युकेशनसाठी चाललोय आणि ते पण मेडिकल एज्युकेशनसाठी, तर त्या देशामध्ये मेडिकल एज्युकेशन हे कितपत डेव्हलप्ड आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. तो देश किती डेव्हलप्ड आहे हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण की आजकाल मुलं काय झालं की आपल्यासमोर ऑप्शन्स भरपूर असल्यामुळे आपण न माहिती घेता किंवा कमी माहिती घेता आपण तिकडे चाललोय. आता एखादा देश जो आपल्यापेक्षाही गरीब राष्ट्र, म्हणजे आपण आपल्यासोबत कधीही कम्पेअर करायला पाहिजे. कारण आपला इंडिया हा आपलं घर आहे, जे आपलं बेसिक आहे की याच्या पुढे मला काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे. जर आपण बाहेर देशात चाललोय तर आपल्यापेक्षा कुठे बेटर आणखी संधी मिळतील हे आपण पाहिलं पाहिजे. तर त्यामध्ये डेव्हलप नेशन कोणते आहेत भारतापेक्षा, किंवा मग जे आपल्यापेक्षा आणखी चांगली सुविधा देऊ शकतात, असं आपण कंट्री निवडली पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की आपण ज्यावेळेस कंट्री चूज करतोय तर ती कंट्री किती सेफ आहे हे पाहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे.